खासदार निलेश लंके सुद्धा हे शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मोर्चासाठी आलेले आहेत। आज तुम्ही मोर्चामध्ये सहभागी होत आहे। याआधी सुद्धा अनेक आंदोलनं झाली पण मागण्या पूर्ण होत नाही। सरकारला आंदोलन केल्याशिवाय सरकारची नाकाबंदी केल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही, कारण हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे। त्यामुळे आता ठिकठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे। या आंदोलनात तीव्रता दिल्याशिवाय सरकार जागे येणार नाही। कॅबिनेट होती राज्याची, त्याच्यामध्ये या संदर्भात चर्चा व्हावी असं वाटतं। कॅबिनेट मध्ये निर्णय होणं अपेक्षित आहे। चर्चा होण्यापेक्षा निर्णय घेतला पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भरीवाशी मदत केली पाहिजे। याआधी नाफेड मधून खरेदी करू असं सांगितलं होतं चांदवडला जे आंदोलन झालं त्यानंतर, पण त्याच्यामध्ये सुद्धा अजूनही खरेदी शेतकऱ्यांकडून केली जात नाही। काही नाही, फक्त आश्वासन दिले जातात, पण आश्वासनावर कुठलं कृती त्या ठिकाणी केले जातात। तुम्ही पाहिलं असं 2024च्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होते की कांद्याला कमीत कमी 24 ते 25 रुपये भाव देऊ, पण आतापर्यंत कुठलाच बाजार भाव दिलेला नाही। आक्रमक भूमिका कशी घेणार आहे सरकार? आक्रमक भूमिका कशी घेणार आहे? आगामी भूमिका घेण्यापेक्षा आहे ना, प्रत्येक शेतकऱ्याने रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि या सरकारची नाकाबंदी केली पाहिजे। या महाराष्ट्राचा एका मंत्र्याला फिरून नाही दिले पाहिजे, त्याशिवाय जाग येणार नाही। आम्ही दिल्लीमध्ये बऱ्याच वेळा आंदोलन करतो। ज्या वेळेस कांद्याचे भाव ढासळतात त्यावेळेस आम्ही दिल्लीमध्ये आंदोलन करतो। आम्ही त्या दिल्लीच्या संसदेच्या दारासमोर आम्ही कांद्याच्या माळा घालून आंदोलन करतो। काल परवा कृषी मंत्र्याला सुद्धा पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे, पण कुठलाच निर्णय झालेला नाही। करण्यात यावी अशी मागणी निलेश लंके यांनी केलेली आहे। आता खासदार निलेश लंके हे सुद्धा या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि कुठेतरी आता सरकारला थेट इशारा आहे तो सुद्धा आता महाविकास आघाडीचे आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी आहेत यांच्याकडून दिला जात आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, मंचर, पुणे।